उपस्थित सर्व बंधू भगिनी, सगळे अधिकारी, माजी अधिकारी, सर्व काळे साहेबांच्या गावामध्ये त्यांच्या जन्मभूमीचे सगळे परसदेवचे सगळे उपस्थित सगळे प्रतिष्ठित शेतकरी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आताच ज्यांचे आपल्याला मार्गदर्शन केलं ते राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आपल्या राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, आमचे मित्र शिवराजे निंबाळकर, ग्राम विकासामध्ये जिल्हा परिषदला असताना ज्या अधिकाऱ्याने मला एक चांगली योजना स्कीम बनवून दिली ते आमचे संधू साहेब, आपले सहकार आयुक्त की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आज त्यांना खूप अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांना खूप मला वाटतं सगळ्या अख्ख्या सहकारी विभागाला ज्यांच्या माणसाला आजच्या सहकारी विभागाने खूप चांगलं काम केलं ते तावडे साहेब, आमचे मिलिंद बोरीकर साहेब, सोनी साहेब, तुंगार साहेब आणि उपस्थित सर्वच काळे साहेबांचा सगळे कुटुंब, जावाई, मुलगी, पुतण्या, सगळ्याच काळे साहेबांच्या बहिणी, भाचे, त्यांचे बंधू आमचे शरदराव काळे, त्यांचे आमचे दुसरे काळे सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज खरं तर काळे साहेबांची सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण हजर आहोत आणि काळे साहेबांकडे पाहिल्यानंतर, त्यांच्याकडे बघितल्यानंतर काळे साहेब आजही तुमचं वय झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे दोघं पण इतके त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की कैलासवासी शंकरराव पाटील असतील, कैलासवासी आमच्या तालुक्यातले माजी आमदार गणपतराव पाटील असतील. आम्ही लहान असायचो आणि त्यावेळेस ते म्हणायचे की पळसदेवला पांडुरंग पाटलाचं घर खूप मोठं आहे, खूप चांगलं आहे. पांडुरंग पाटील त्यांच्या तात्याबाई पांडुरंग पाटील त्यांच्या वडिलांना तिथं त्या गावामध्ये म्हणायचे आणि त्या घरातला हा एक मुलगा पहिल्यांदा एमपीसीच्या माध्यमातून कृषी अधिकारी होतो, नंतर सहकारी विभागामध्ये टप्प्याटप्प्याने आज ह्या टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे निश्चित प्रकारे त्यांचं काम करण्याची पद्धत सुरुवात त्यांनी दौंडला केली. मला वाटतं दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशप्पा थोरातांचा त्यांचा सलोखा हा नात्याचा पण होता आणि त्यांचा संबंध पण दोघांचे एक अधिकारी म्हणून थोडे वेगळे होते. मगाशी मला वाटतं सहकार भवनचा कोणीतरी, मला वाटतं काळे सरांनी उल्लेख केला, मला माहित नाही कोणी, सहकार भवनचा दौंड तालुक्यामध्ये उल्लेख झाला. ती गोष्ट खरी आहे की त्यावेळेस सहकार भवन या राज्यामध्ये कुठं नव्हतं, जिल्ह्याचा जो भाग सोडून द्या, पण त्यावेळेस चांगल्या प्रकारचं सहकार भवन हे दौंडमध्ये एखादा युवक, एखादा अधिकारी उभा करतो आणि निश्चित प्रकारे त्यांचं एक काम पहिल्यापासून एक वेगळं राहिलेलं आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यांनी अनेक कामं तर लोकांची केली आणि लोकांच्या कामाबरोबरच निश्चित प्रकारे त्यांनी एक नाळ जोडली, एक नातं त्यांनी निश्चित प्रकारे जोडलं आणि शेवटी एक लक्षात ठेवा की मी त्यांचं एक अभिनंदन यासाठी करतो. मला तर मी म्हणतो की सगळ्या अधिकाऱ्यांनी तो आदर्श सगळ्या अधिकाऱ्यांनी तो घेतला पाहिजे. कुटुंब कसं ठेवायचं, मी स्वतः त्यांच्या वेळेस सुखदुःखाच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात मी पण हजर असायचो. राजकीय त्यांचं आमचं थोडं वेगळं असायचं, पण त्यांच्या कार्यक्रमात ते माझ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात हजर असायचे, मी त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात हजर असायचो. पण त्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलंय
त्यांचा भाऊ असेल, त्यांच्या बहिणी असतील, त्यांच्या भाच्या असतील किंवा त्या गावातले सगळे नागरिक असतील की त्यांच्या प्रत्येकाला असं वाटतं की हे कार्यक्रम आमचे, हे कार्यक्रम आपले, या उद्देशाने ज्यावेळेस या गावातील मंडळी आणि नातेवाईक हे काळेसाहेब पुढे जाताना ते काही एकटेच पुढे गेले नाही, ते जाताना सगळ्या कुटुंबाला, परिवाराला, मित्रमंडळीला घेऊन त्यांच्याकडून जी काही मदत करता येईल, सहकार्य करता तो करण्याचा प्रयत्न काळेसाहेब तुमच्या माध्यमातून झाला. गावाची कुठली यात्रा मी अधिकाऱ्यांना तुम्हाला मुद्दामून का सांगतो, पळसदेवच्या गावातली कुठलीही यात्रा असू द्या, पळसदेव गावातला कुठला एखादा उत्सव असू द्या, कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये सगळ्यात जास्त गावाला सहकार्य करणारा कुठला अधिकारी होता, त्याचं नाव होतं नितीन काळेसाहेब नाव होतं. त्यामुळे गावाचं नातं एक वेगळंच होतं. नाही तर काय होतं, अधिकाऱ्यांचं मला मी तुम्ही कृपा करून वाईट तुम्ही वाटून घेऊ नका. बोरीकर साहेब तुम्ही म्हणताल मामा असं काय बोलतात, मी असं बोलतात, कोण जर करत तुम्ही तर करत असेल, पण कोण करत नसेल तर पुढे जाताना सगळ्याला घेऊन करा. कारण या क्षेत्रामध्ये या टप्प्यापर्यंत तुम्हाला आणण्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचा, आपल्या मित्रांचा, आपल्या घरच्या बहिणीचा, भावाचा त्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. आणि प्रत्येक घरातल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला वाटतं की नेहमी आम्हाला, त्यांना वाटतं की आमच्या वाट्याला जे आलं, आमच्या वाट्याला जे आलं, आम्ही जे मान अपमान सहन केले, आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेल येऊ नये. त्यामुळे त्या आई वडिलांची खूप प्रामाणिक इच्छा असते, भावाची असते, मोठ्या बहिणीची असते. मी तर बऱ्याच ठिकाणी बघतो काही बहिणी आपला भाऊ मोठा व्हावा, भाऊ कुठेतरी अधिकारी व्हावा, काही बहिणी सासूवासी बहिणी सोन्याचं सडूक मोडून घाण ठेवून नवऱ्याला चुकून, सासऱ्याला चुकून भावासाठी मदत करत असतात. एक नातं वेगळं असतं. त्यामुळे नातं काळेसाहेब मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्या सेवा तुम्हाला तुमचं कौतुक करत, तुम्ही नातं हे जमलं, नातं हे ठेवलं. मी आज तुम्हाला ताई तुमच्या शेजारी आमच्या आहेत, त्या बारामतीच्या आहेत, तिथं बरं नाणी व्हायचं, तिथं गंमत व्हायची. बारामतीत म्हणल्यानंतर थोडी माया माझ्यावर जास्त असायची. आणि तिकडं काळे इंदापूरचं काळेसाहेबांची असायचं. शेवटी मी तुम्हाला सांगतो की त्या पण एक जगता कुटुंब आहे, त्यांचे कुटुंब हे वेगळं कुटुंब आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या काळेसाहेबांचं काम, काळेसाहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे, काळेसाहेब तुम्ही खूप चांगली पद्धत तुमची आहे. तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन यात्रेमध्ये असू द्या, कुठल्यामध्ये असू द्या, गाव मी खरंच सांगतो की अधिकारी एवढं मोठं ते बघत नाही. ते कुठं ते कुस्त्या लावायला असू द्या, त्या धुरळ्याला असू द्या, कुठं गावातल्या 4 लोकांचं म्हणजे गावात आता कुस्त्याला म्हणल्यानंतर कोण लोक गावातल्या यात्रेत कोण लोक असतात तुम्हाला माहिती आहे. तर काय वेळेस खायचं पण असतं, खायचं म्हणजे काय खायच्या लोकांच्या खायच्या असतात, म्हणजे काय बोलणं बिलणं थोडं ते करावं लागतं. तर शेवटी ह्या गोष्टी साहेब तुम्ही पुढे केल्या, शेवटी ही नोंद घेतली जाते. काय शेवटी पदाचा उपयोग, तुम्ही पदावर असताना निश्चित प्रकारे जी गर्दी किंवा जी माणसं असतात त्यानंतर आपण ज्यावेळेस सेवा होतो, रिटायर होतो, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस लोक तुमचं नाव काढतात. आजही मगाशी आमचे लोकसत्ताचे काळेसाहेब गेले काय तानाजीराव काळेचं लेख बघितल्यानंतर काय लेख आहे काळे, ते आमचं तानाजी स्वतः आणि तानाजी असा कुणाची स्तुती करत नसणारा पत्रकार आहे. हा लोकसत्तेचा पत्रकार आहे. लोकसत्ता म्हणजे काही सांगायची गरज नाही सगळ्यांना. तो तुमची स्तुती करतो. आपल्या डीएम काकाला मगाशी त्यांनी सांगितलं की निश्चित प्रकारे तो लेख बघितल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याचं काम कसं असतं, तो एखाद्या अधिकारी आपल्या लोकांसाठी, जवळच्या मित्रांसाठी काय करू शकतो, काय तो अधिकारी करतो, त्याचा निश्चित प्रकारे बंधून आपण सगळ्यांनी कुठेतरी त्या सगळ्यांचा एक आदर्श आपण सर्वांनी निश्चित प्रकारे घेतला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये ही गोष्ट खरी आहे, आयुष्यामध्ये सगळेच दिवस चांगले असतात असं नाही. चढउतार असतो, हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकाला प्रत्येक धगधग स्पर्धा प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं दुसऱ्याचं लय चांगलं, आम्हाला वाटतं भाऊचं काय जो वाटतं मस्तपैकी ड्रेस तर भाऊचं पाहिजे म्हणजे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं, मला वाटलं काय मंत्री कृषी मंत्री जोरात आहे. एक दिवस मला कोण माझ्या त्या व्हॉट्सअपला जर माझ्या त्या कृषी मंत्र्याचं काय हाल असतं तुम्हाला सांगायची गरज नाही, ते आमच्या तावडे साहेबांना माहिती. त्यामुळं बाबांनो नेहमी लक्षात ठेवा, हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. त्यामुळे काळेसाहेबांचा एक आदर्श, काळेसाहेब मी नेहमी म्हणतो ज्याप्रमाणे आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आपण जेवढा पाटील साहेब तुम्ही आज लय जोरात दिसतो, तब्येत काय 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 केलं मला माहित नाही, जरा आम्हाला सगळ्यांना सल्ला द्या. तुम्ही स्टेजवर आला असं असं चालला, पाटील पाटलाने कसं असं जोरात चालत असतो, तेव्हा आम्हाला थोडं जरा
मी भाऊ मी तुम्हाला म्हणत नाही, मी पाटला म्हणतो. तेव्हा ती लय जमा मी पाटला तुमचं भाषण झाल्यानंतर शेवटी माझं भाषण आहे आणि तुमचं भाषण आहे का मी राहणार नाही, मी राहणार नाही, कुठे जाणार नाही, कार्यक्रम जाणार नाही. त्यामुळं असं कसं आमचं काय होतं बघितलं आणि पाटील म्हणल्यानंतर त्यांना सगळं असं सत्कार वाटतं. तुमचाच त्यांनी केला का पाटील पुन्हा सत्कार केला, पुन्हा सत्कार संधू साहेबांचा का तुमचा केला का संधू साहेबांचा केला. आमच्या आमदार साहेबांना मी बघितलं, आमदार साहेब एवढा चांगला आमचा आमदारी तास हजर आहे. खरं तर मूळच्या आमदारांसाठी आपण जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आमच्या. त्यामुळं की सत्कार केला पाटील साहेब. तुमचं काय झालं की अंगावर शालच टाकावी सगळं दिलं. तुमच्याकडे गडबड तुमची चूक नाही, त्या ह्यांनी आणलं नाही, कुणी शाल आणलं नाही. पण काय होतं तुमची प्रॅक्टिस कमी आहे, आम्हाला लय बारीक बघावं लागतं. शाल गुच्छ टाकली कसं इतकं सोपं नसतं. राजकारण करणाऱ्या माणसाचं लय अवघड असतं आणि ती म्हणून दिसतं तसं नसतं म्हणून जग नसतं. त्यामुळे बाबांना हसत राहा, आनंदात राहा. काय साहेब काळजी करू नका, तुमचा मुलगा कुठे गेला खूप तो एक तुम्हाला नशीब आयुष्यामध्ये खूप मोठी संपत्ती काय काय दुसऱ्या आयुष्यामध्ये मुलगा मुलगी कुठे गेली समोर मुलगी सून ही कसं ही वेगळे आणि सगळे तुम्हाला नशिबाने हे सगळं मुलगा मुलगी सोन्यासारखा लक्ष्मणासारखा भाऊ तुमच्या बहिणी सगळं कुटुंब तुम्हाला सगळं मिळाले. काय असेल हेच खरं आयुष्यामध्ये महत्वाचं असतं आणि आयुष्यामध्ये समाधान महत्वाचं असतं. तुम्ही किती मोठं व्हाल, कोणाकडे काय ही प्रॉपर्टी सगळं येण्यापेक्षा तुमचं कुटुंब किती तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे, जवळ आहे आणि निस्वार्थीपणे ते काय असेल तुम्ही आयुष्यामध्ये खूप टिकलं, खूप लोकांना मदत केली, खूप लोकांना सहकार्य केलं आणि त्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आता तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आमच्या गावाच्या विकासाच्या आहेत, बाकीच्या सगळ्या आहेत आणि गावात तुम्ही काम प्रेम करताना निश्चित प्रकारे तुमचं काम तर चांगलंच आहे. आता जसं तुम्ही भाऊनं जसं प्रेम केलं, आता भविष्यामध्ये थोडं माझ्यावर थोडं भविष्यामध्ये ठेवा. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजे तुम्ही हसता शेवटी हसलं पाहिजे. उगा विनाकारण लय असं लय लोडन कार्यक्रम साहेबांचा भाषण पुढे येतं, आमच्या संधू साहेब पुढे येतं, असं कसं हसलं नाही खेळलं नाही मग छाती दुखली आणि छाती दुखल्यावर काय होतं काय सांगायची गरज तुम्हाला. त्यामुळं हसायला खेळ मी कृषी मंत्री आहे. मला कुणी भाऊ मी तर नेहमी म्हणतो मला कृषी मंत्री भाऊ माझ्या कधी टीका करायची. डान्स लगात काय कधी डान्स करताना आपल्या काय आमदाराचं काम आहे का डान्स करायचं वगैरे हे करायचं. भाऊ कसं असतं पुढच्या माणसाला आनंद आला डान्स मिळत असताना कुठे येत असतो. मी तर डान्स तर थोडा भाऊ बाकी गोटे खेळत असते आणि त्यांनी मला हात काढली आणि मला हात मारला माझ्या गोटे खेळण्यात त्यांना आनंद मिळत असत. भाऊ मी गोट्या पण गेलो तुम्ही काय म्हणता मी कृषी विभागाला एवढं तावरे साहेब एवढे 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटी कसं आता हे इथं गंमत फिरणं सांगून काय उपयोग आहे का. तेव्हा आता कृषी विभागात हे योजना आहेत ते योजना ते सांगून काय उपयोग आहे का. या ठिकाणी आम्ही किती पैसे देतो उपयोग आहे का. ठीक आहे शेवटी काम तर सगळेच करतात. नेहमी आयुष्यामध्ये लक्षात काम तर सगळं का माणसाला तुम्ही लय हसता यांत्रिकरणाला आमचा अधिकारी पाटील साहेब त्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मदत ही यांत्रिकरणाच्या माध्यमातून केली. पण आज हे भाषण तुमच्यासाठी नाही. त्यामुळे कसं आहे त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा काम तर सगळेच करतात. तिथं संधू साहेब मला मी भाऊ आता गंमत समोर कधी पहिल्यांदाच स्टेजवर माझ्यासमोर तुमची भेट झाली. ग्रामविकास खात्याचे सचिव होते आणि मी झेडपीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष असताना मी त्यांना स्कीम दिली की आता मी नाभिक समाजाला खुर्ची नाभिक समाजाला गावातल्या नाभिक समाज त्यांना खुर्ची साहेबांकडे गेलो. एक स्कीम आहे क्या हे झेडपी का काम नाही आहे. काम नाही काय झेडपीचं काम नाही नाही तुम्ही महिला बचत गटाला खर्च करा बाकीच्या इतर स्कीम ने हे करा. साहेब म्हणलं आमचा नाभिक समाज हा झेडपीचा ब्रँड अँबॅसेडर वो कैसे म्हणजे ब्रँड अँबॅसेडर उनको त्यांना म्हणलं ज्यावेळेस आमची केस कापताना अर्धा तास तिथं 1 तास आमचा जातो आमचा दाढी करताना अख्खा 1 तास जातो त्यावेळेस आमच्या प्रत्येक योजनेचा प्रचार आणि प्रसार आमचा नाभिक समाज करतो. हे सांगितलं लेके आओ ओळख आज
आज संतोष साहेब मिस्टरांजवळ नोंद घेतली काय त्याची? आज माझं तर नाव निघतंच, पण माझ्या मागं ते होते, त्यामुळे त्यांचं पण नाव आज स्टेजवर खूप पहिल्यांदा आम्ही दोघं स्टेजवर आज पहिल्यांदा असं एकत्र आलो. आम्ही भेटतो कधीतरी चालताना, हे करताना, वॉकिंग करताना, पण आज समोर राहिल्यावर एखाद्या अधिकाऱ्याचं कौतिक करावं असं वाटतं. आणि भावाला माहिती आहे की नागरिक समाजाची स्कीम झाल्यानंतर भावाला किती लोकांनी त्रास दिला आणि माझ्या किती चांगला होतो. हे पण करायला कुठंतरी वेगळं वाटलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. त्यामुळे जास्त काय बोलत नाही. कार्यक्रम खूप चांगला आहे. आपण असंच अधिकाऱ्यांनी काळे साहेबांचा आदर्श घ्या, आपल्याबरोबर आपल्या कुटुंब गावाला बरोबर घ्या. शेवटी हेच समाधान आयुष्यामध्ये महत्वाचं असतं. त्यामुळं आनंद द्या आणि आनंद घ्या. त्यामुळं खूप चांगल्या कार्यक्रमाला काळे साहेब मला बोलवलं आणि दुसरा कार्यक्रम असतो मला खरं जायचंय. नाहीतर भाऊंचं भाषण ऐकायला नक्की थांबलो असतो. त्यामुळं खूप पुन्हा एकदा मी नितीन काळे साहेबांना निश्चित प्रकारे शुभेच्छा देतो आणि नक्की त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.